मी कामाच्या निमित्ताने एका दूरच्या शहरात गेलो होतो. त्या दिवशी काम पूर्ण झाल्यामुळे मला तिथेच थांबावे लागले. राष्ट्रीय रेस्टॉरंटमध्ये जेवण करून जेव्हा मी हॉटेलवरून परत जात होतो तेव्हा वाटेत मला एक सुंदर मुलगी दिसली. म्हणतात ना, पहिली नजरवाला प्यार, अगदी तसेच काहीसे माझ्यासोबत घडले. मी दिल्लीत राहतो, अजून लग्न झालेले नाही, त्यामुळे दिल्लीमध्ये मी माझ्या रूमवर एकटाच राहतो. कोणतीही गर्लफ्रेंड नाही. याचे कारण असे की मी स्वतःला कमी समजतो आणि मुलीशी बोलण्यास धमक उभी करू शकत नाही. त्यामुळे फिलहाल एकटाच आयुष्य जगत आहे. ऑफिसच्या कामामुळे मी दुसऱ्या शहरात गेलो होतो, पण त्या दिवशी काम पूर्ण झाल्यामुळे मला तिथेच थांबावे लागले. म्हणून मी हॉटेलमध्ये रूम बुक केली आणि फ्रेश होऊन फिरायला मार्केटमध्ये गेलो. काही शॉपिंग केल्यानंतर एका रेस्टॉरंटमध्ये जेवण केले. रात्री चालत हॉटेल रूमच्या दिशेने निघालो. तेव्हाच माझी नजर एका आईस्क्रीमच्या गाडीवर पडली आणि त्याचे कारण तिथे आईस्क्रीम खाणारी एक सुंदर मुलगी. रेड टॉप आणि जीन्समध्ये ती अगदी परीसारखी दिसत होती. खूप मन झाले तिला काहीतरी बोलण्याचं, पण भीती वाटत होती. तेव्हाच मनात एक युक्ती सुचली आणि मी सुद्धा एक आईस्क्रीम विकत घेतली. माझी नजर आईस्क्रीमवर कमी आणि तिच्याकडे जास्त होती. काही वेळाने तिने नोटीस केले की मी त्याच्याकडे बघत आहे, तर तिने त्याने हॅलो म्हटले. मला तर शॉकच बसला. मी सुद्धा तिला हॅलो म्हटलो. मग आम्ही एकमेकांची ओळख करून घेतली. मी जेव्हा तिला पाहिले तेव्हा मी त्याला परीसारखी वाटली, पण तिचे तर नावच परी होते. तिच्या बोलण्यावरून समजले की ती एका इंटरव्ह्यूसाठी आली होती आणि इंटरव्ह्यू दुसऱ्या राऊंडचा होणार होता. तिला थांबण्यासाठी कोणतीही जागा मिळत नव्हती. खरं तर तिच्याकडे तेवढे पैसे उरले नव्हते की तो एखादी रूम घेऊ शकेल. कोणते ओळखीतले होते ज्याच्याकडे राहता येईल. मी तिला सांगितले की मी जवळच्या हॉटेलमध्ये रूम बुक केली आहे आणि एकटाच थांबलो आहे. हॉटेलमध्ये एका रूम अजून बुक करून देऊ शकतो. माहीत नाही तिच्या मनात काय आले आणि तिने रिक्वेस्ट स्वरूपात विचारले की काय मी माझी रूम तिच्यासोबत शेअर करू शकते. तिला माझा खर्च करायचा नव्हता. मला आधी तर असहज वाटले, पण मी परिस्थितीचा विचार करून होकार दिला आणि आम्ही दोघे रूमच्या दिशेने निघालो. रिसेप्शनवर मी सांगितलं की ही माझी फ्रेंड आहे आणि माझ्यासोबत थांबणार आहे. असे बोलून आम्ही रूममध्ये गेलो. एक रूम करून आम्ही दोघे फ्रेश होऊन रूममध्ये बसलो. मी खुर्चीवर बसलो होतो आणि ती बेडवर कपडे बदलत होती. शॉर्ट्स आणि टी शर्ट घातले होते. म्हणून मी तिला कॉम्प्लिमेंट देत म्हटलं की तू रेड ड्रेसमध्ये खूपच सुंदर आहेस. तिने स्माईल दिली आणि थँक्स म्हटले. 10 ते 25 मिनिटे इकडे तिकडे गप्पा झाल्या. तिने माझ्या लाईफबद्दल विचारले आणि मी सिंगल आहे हे जाणून आश्चर्य व्यक्त केले. मी तिच्या लाईफबद्दल विचारले तर तिने सांगितले की तिचे ब्रेकअप होऊन 3 वर्षे झाले आहे आणि त्यानंतर ती रिलेशनशिपचा विचार करत नाही. खैर, तिने ती गोष्ट टाळली आणि माझ्याशी पर्सनल गप्पा मारू लागली. मजामस्तीमध्ये काही नॉटी गप्पा होऊ लागल्या आणि मी तिला सांगितले की ती मला खूप सुंदर वाटते. तिने थोडे धरून पाहिलं आणि प्यारीशी स्माईल देऊन थँक्स म्हटले. कोणाचा तरी मेसेज आला आणि ती चॅटिंग करण्यास व्यस्त झाली. मी होतो की तिला बघतच नव्हतो. ती लक्ष देत नव्हती हे जाणून मी तिला वरून खालीपर्यंत नीट निहाळलो. ती दिसायला एवढीच होती की फिगर खूप छोटा मेंटेन केली होती. मला विशेष तिचे छान सांभाळलेले दणदाट केस खूप आवडले. म्हणून मी अजून एक चौकार मारला आणि तिला म्हटले की तिचे केस मोकळे छान दिसतात. तिने अजिबात वेळ न घालता केस मोकळे केले. ओ माय गॉड, काय नजारा होता. खरंच तिच्यावर जीव चढला. चॅटिंग संपवून ती माझ्याशी पुन्हा गप्पा मारू लागली. तिने रात्री 10 वाजता झोपण्याची इच्छा व्यक्त केली कारण तिला उद्या इंटरव्ह्यूसाठी जायचे होते. तेव्हाच मला टेन्शन आलं की बेड एकच आहे आणि मी याबद्दल विचार केला नव्हता. कदाचित तिला हे जाणवले आणि तिने ना संकोच सांगितले की तिला काही हरकत नाही आणि रिक्वेस्ट केली की मी सुद्धा न झिकझिकता तिच्या शेजारी येऊन झोपावे. डोके फाटत होते आणि दुसरा काही पर्याय नव्हता, तर मी ठीक आहे म्हणून टाकले. काही 10 मिनिटांत मी खुर्चीतून उठून लाईट बंद केली आणि बेडवर लेटलो. आता रूममध्ये फक्त नाईट लॅम्प चालू होता, पण त्याच्या प्रकाशात काही खास दिसत नव्हते. आम्ही दोघे ब्लँकेट ओढले आणि एकमेकांना गुड नाईट दिशा करून झोपू लागलो. माझ्या मनात वेगवेगळे विचार येऊ लागले, काही रोमांचक आणि काही सैतानी. मी स्वप्नातही विचार केला नव्हता की एखादी अनोळखी मुलगी इतक्या सहजपणे माझ्या शेजारी झोपेल तर पत्ताच नव्हता. परीने माझी हालचाल अनुभवली आणि विचारलं, तुला झोप नाही येत का?
मला तिला जागेत हसायचे एकूण आश्चर्य वाटले आणि मी नाही बोललो. कदाचित तिला अंदाज आला असेल की मी सिंगल असल्यामुळे असंच झालो आहे. माहीत नाही तिच्या मनात काय आले. तिने कुशीवर वळण घेतले आणि आपला हात माझ्या शरीरावर ठेवला. माझ्या शरीरातून जणू कस्टमरसारखा झटका बसला. ती म्हणाली, आपला मित्र समजून कम्फर्टेबल होतो. आता मित्र तर मी मानले असते, पण माझ्या देहाला कोण समजणार. मला भीती वाटत होती की परीला कळून जावे की माझी अवस्था काय आहे. तर मी थोडे अंतर ठेवून लेटलो. तिचा हात अजूनही माझ्या पोटावर होता. मी तिच्या दिशेने नजर बंद बघू लागलो. हलक्या प्रकाशात परीचा चेहरा थोडा थोडा दिसत होता. तो खूपच हसीन वाटत होता. अचानक तिने डोळे उघडले तर मी तिच्याकडे बघतच रंगी हात पकडलो गेलो. तिने विचारलं, काय बघत आहेस. मला समजले नाही की काय बोलू. घाईघाईने मी म्हटलं, काही नाही. पण ती सर्व काही समजली होती. तर हसत हसत ती माझ्या अधिक जवळ आली आणि तिने माझ्या गालावर हलकी चुंबन घेतली. काही सेकंदात मला तर विश्वासच बसत नाही. मी अवाक झालो. तिने मोठ्या प्रेमाने आपला हात माझ्या छातीवर आणि पोटावर फिरवला. माझी तर अवस्था बिकट झाली. कदाचित माझ्या देहाला कळून चुकले होते की काहीतरी चांगले होणार आहे. मी तिच्या दिशेने वळलो तर तिने वेळ न घालवता माझ्या ओठाचे चुंबन घेतले. आम्ही दोघे खूप जवळ आलो. मी पण ठरवले की परीने सुरुवात केली आहे तर साथ तर मी देईनच शकतो. मीही तिचा हात तिच्या केसात फिरू लागलो. तर तिने अजून जोरात मला किस केले. मी तिची साथ देऊ लागलो. किस करता करता तिने अचानक मला मिठी घेतली. पहिल्यांदाच माझ्यासोबत असे घडत होते. वाटत होते की आता सर्व काही संपून जाईल. माझा जीवच बाहेर पडला होता आणि ती मात्र मोठ्या प्रेमाने काहीतरी घाई न करता करत होती. तिचा कोमल हात मला सुख देऊ लागला. पण परी जे करत होती ते काही वेगळे सुख होते. खूपच रोमांचक. कधी विचार केला नव्हता आणि कधी विसरू शकणार नाही. आता तर मी कंट्रोल करू शकत नव्हतो. ती हे सर्व करण्यात माहीर वाटत होती. तिच्या हाताचा प्रत्येक स्पर्श मला वेगळ्याच उंचीवर घेऊन जात होता. ती पूर्ण मजा घेत होती, पण परी थांबायचे नाव घेत नव्हती. माझ्यासाठी नाव घेत नव्हते. माझ्यासाठी हा मानसिक अनुभव अत्यंत आश्चर्यकारक होता. माझ्या अवस्थेत तिचे काहीतरी टिप्पणी न करता तिने काम चालू ठेवले. मी खरंच भावूक झालो आणि ठरवले की परीला पूर्ण साथ देईल. मी माझ्याच भावनांमध्ये डुबकी मारत होतो. परीने वळून माझा एक हात तिच्या ठेवला आणि मोठ्या प्रमाणे इशारा केला. मीही तिचा इशारा समजू कामाला लागलो. खूपच मऊ असा स्पर्श जाणवत होता. परीही तिचा साथ देत होती आणि मध्येच किस करत होती. आमचे ब्लॅकेट खाली पडले होते, पण नाईट लॅम्पचा प्रकाश तिला किंवा मला जास्त काही दिसत नव्हते. अचानक रूमला लाईट चालू झाला आणि पूर्ण रूममध्ये प्रकाश पसरला. मला तर काहीच समजेना झाले. परीकडे पाहिले तर ती एक 90 स्माईल देऊन माझ्याकडे बघू लागली आणि तेव्हा मी समजलो की तिने बेडच्या बाजूला बेडवरून लाईट किंवा स्विच ऑन केला होता. ती म्हणाली, जे काही करू ते प्रकाशात करू. प्रकाशात सगळ्यात आधी माझी नजर बेडशीटवर पडली. मी परीकडून नजर चोरू लागलो तर तिने माझ्या चेहऱ्याला आपल्या हातात घेऊन प्रेमाने म्हटले, डोंट वरी, मी सहजपणे की हे तुमचे पहिले आहे आणि याला लाजण्यासारखी काहीच गोष्ट नाही. तिने माझ्या ओठावर एक छान किस केली. मला कळून चुकले होते की आज जर तू पर्टिकल होणार आहे. मी तितके आठवू शकत होतो. तितके आठवून विचार करू लागलो. समोर नजारा तर खूप जबरदस्त होता. खूप मन होते, पण मी धीर धरला. माझ्याकडे रावले नाही आणि मी स्वतःला मोकळे सोडले. परीने मला पोटावर अचानक धक्का दिला. तिच्या धक्का देण्या स्टाईलवरून मला वाटले की ही माझ्याकडून सर्व काही करून घेणारच आहे. परी जे काही करत होती ते खूप प्रेमाने करत होती. तिला कसल्याही घाई नव्हती. मला खूप मजा येत होती. मी जणू हवेत तरंगू लागलो. पहिल्यांदाच मी तिला म्हटलो, प्लीज बाहेर काढून प्रेम कर. तिने हसून माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाले, जान, मुलगा असून तू खूप लाजत आहेस, आणि हलके दाबले. मी लेटून मजा घेत होतो. ती मध्येच माझ्याकडे बघून हसत होती. परी जे काही करत होते त्याचे मी पूर्ण आनंद घेत होतो. थोड्या वेळानंतर मी तिला माझ्या शेजात लोटायला सांगितले. माझे हात माझ्या ताब्यात नव्हते. तिने सांगितल्याप्रमाणे मी केले. आता तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच मजा दिसत होती. मी तिला जोरात केले. तिने मला सरळ लेटवले आणि ती वर आली. ती सामान तोंडाजवळ आणले. जणू सांगत होती की खुतून खाण्यास सुरुवात करा. मी दावत सुजून तोंड उघडून खाण्यासाठी जवळ गेलो तर तिने चिडवण्यासाठी मागे गेले. 2-3 वेळा असे झाले तर मी पकडून स्वतःकडे ओढले आणि तोंडात भरले. ती स्पर्शच काही वेगळाच होता. परी एन्जॉय करू लागली. तिने आपल्या घनदाट केसांनी माझ्या चेहऱ्यात झाकत होती. तिने माझ्या कानात हलक्या आवाजात
आवाजात म्हटले, अगं लागली आहे, काहीतरी कर. मी माझ्या हाताचा चमत्कार दाखवत काही वेळातच तिने मला ओढून घेतले आणि म्हटले, आता असं काम करू गया. मी निराशान घातला सांगा, पण चुकला तर परीने माझ्या मदत केली आणि म्हणाली, इशारा मिळताच काम सुरू करू दे. काही वेळानं तिने इशारा केला. मी इशारा समजून काम सुरू केले. आम्हा दोघांच्या अचानक आवाजात निघून गेला आणि आम्ही एकमेकाकडे बघून हसू लागलो. आता मी माझे काम हळूहळू सुरू केले. परी कामात माझी साथ देत होती. कामात खूप मजा येत होती आणि परीचा आवाज, तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून वाटत होते की तिलाही मजा येत होती. माझ्या मनात त्यावेळी चालले की काही परी आला मला कैद करून घेईल. माहीत नाही ती कशी समजली. तिने त्याच वेळी तिचे पाय पसरले आणि मला कैद करून घेतले. जणू मला स्वतःमध्ये सामावून घ्यायचे असेल. मला थोडी आठवण येत नव्हती, पण मी कसा तरी पूर्ण जोशात काम करत होतो. ती मला करून आपले प्रेम आणि आनंद दर्शवत होती. तिचे असे करायचे मला अजून लवकर काम करण्याची प्रेरणा मिळत होती. ती जर करत होती की सर्व काही विषय सोडून द्यावे. सुमारे 10 मिनिटांनंतर तिला वर घेण्याचे सांगितले. तिने त्वरित माझी मदत केली आणि ती वर आली. मी तिला घट्ट पकडले आणि पुन्हा काम सुरू झाले. मला असे करण्यात अडचण येत होती, तर परीने मला लेटून राहण्यासाठी सांगितले आणि मी सहज समजलो की तिला काय करायचे आहे. परी मला प्रेम आणि सुख देईल हे कधीच विचारले नव्हते. मला मजा तर खूप येत होती. आधी मला सर्व काही खूप विचित्र वाटत होते, पण मग मजा येऊ लागली. मी माझे काम अधिक चांगल्या प्रकारे करण्याचा प्रयत्न करू लागलो आणि परी त्याला जोरदार एक झटक्याने उत्तर देत लागली. असे वाटत होते की जणू आम्ही दोघे एका लगीत जोर लावत आहोत. दोघे या क्रियेचा आनंद घेत होतो. माझे एकदा काम झाले होते, ज्यामुळे माझा पाय थोडा दुखू लागला होता, पण काम करण्याच्या कारणामुळे मजाही खूप येत होती. काही वेळानंतर मला जाणीव होऊ लागली की माझे पुन्हा काम होणार आहे. सुमारे 15 मिनिटे झाली होती, तर मी परीला म्हटले, डार्लिंग, मला वाटते माझे काम संपण्याचा जवळ आहे. तर परीने थोडं थांबून म्हटले, ठीक आहे. मी वेगाने माझ्या कामात वेग दाखवला. खोलीमध्ये वेगवान आवाज होते आणि सोबत एक वेगळाच श्वास. काही 5 मिनिटांपर्यंत मी जोर लावला आणि अचानक माझे शरीर ताठ झाले. मी प्रयत्न करत होतो की सर्व बाहेर पाडू, पण परीने मला घट्ट पकडले आणि मला पूर्ण आनंद घेऊ दिला. तो क्षण माझ्यासाठी यादगार बनला. माझ्यासाठी हा अनुभव अत्यंत सुखद होता. मला माझे शरीर हलके हलके जाणू लागले. मी माझे डोके तिच्या खांद्यावर ठेवले आणि तिचे डोके फिरवू लागलो. काही वेळ माझी कोणताही मला केली नाही. तसेच मी तिच्या खांद्यावर लोटून राहिलो. उठण्याची इच्छाच होत नव्हती, पण थोड्या वेळानंतर मी शेजारी लोटलो. आम्ही दोघेही घामाने धबधबलो होतो. मी लाईट बंद केल्याने ब्लॅकेट ओढून आम्ही दोघे एकमेकांना चिकटून झोपलो. कधी झोप लागली ते कळालेच नाही. सकाळी जेव्हा जाग आली तेव्हा मी आधी उठलो होतो. मी परीकडे पाहिले आणि रात आठवली. मला विश्वास बसेना की आम्ही असे काही केले आहे. थोड्या वेळाने परीचे डोळे उघडले. तिने पाहिले की मी तिच्याकडे बघत आहे, तर मोठ्या प्रेमाने तिने मला किस केले. थँक्यू म्हटले. तिला इंटरव्ह्यूसाठी जायचे होते, तर ती आधी फ्रेश व्हायला बाथरूममध्ये गेली. माझे मन होते की मी तिच्यासोबत मस्ती करावी. मी बाथरूमच्या दरवाजात दस्तक घेण्यासाठी धक्का दिला, तर दरवाजा अचानक उघडा. मी समजलो की ती ही खोडकर मूडमध्ये होते. ती आंघोळ करत होते. तिने हात पकडून मला स्वतःकडे ओढले. मी प्रेमळ नजरेने तिच्या हसीन चेहऱ्याकडे बघत होतो. इच्छा तर होती की तिथेच काम करावे, पण तिला लवकर इंटरव्ह्यूसाठी पोचायचे होते. तर आम्ही दोघांनी आपल्या जजवतांना आपल्या कॉपीत ठेवले आणि फक्त स्नान केले. तयार होऊन आपापल्या कामाकडे जाण्याची वेळ आली. मनात थोडे दुःख वाटू लागले. आम्ही दोघांनी आमचे मोबाईल नंबर शेअर केले. परीने लवकर पुन्हा भेटण्याचे वचन दिले आणि किस करताना काही मोठी पद्धतीने बाय केले. माझ्यासाठी परीसोबत घालवले हे क्षण यादगार बनले. आम्ही लवकरच भेटायचा प्लॅन केला. काही दिवसांनी परीचा जॉब लागला आणि तिने मला डेटवर बोलावले. मी खूप उत्सुक होतो तिला भेटण्यासाठी. जेव्हा आम्ही दोघे ठरलेल्या ठिकाणी भेटलो, तेव्हा आम्ही गर्मजोशाने हात मिळवला आणि गळाभेटी घेतली. आम्ही तिथे एकमेकांशी खूप गप्पा मारल्या. परीशी आणि परीने माझ्याशी प्रेमाची कबुली दिली. खूप लवकर आम्ही दोघे लग्न करणार आहोत.